तर अजितदादांचा अपघात की घातपात यावरून आरोप सध्या सुरूच आहेत. त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया. अजितदादांना नरेश अरोरांचं कुटींचं कंत्राट नको होतं, त्यावरून बैठकीत वाद झाला. कंत्राट चालू ठेवण्याचा तटकरेंचा आग्रह असल्याचा अंदाज. रोहित पवारांचा गंभीर आरोप. तर अरोरांनी गेल्या काही दिवसात 2 विमानं खरेदी केल्याचाही दावा. रोहित पवारांनी माझं नाव कुठे घेतलं ते सांगा तर उत्तर देता येईल. दादांसोबत माझी भेट 3 दिवस आधी ठरली होती. माध्यमांच्या प्रश्नांवर सुनील तटकरेंचं स्पष्टीकरण. दादांना प्रफुल्ल पटेलांचा की कोणाचा तरी फोन आला होता. राष्ट्रवादी उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांचा दावा. तर आरोपांबाबतचा बाईट व्हायरल होताच प्रमोद हिंदुराव यांची सारवासारव श्रद्धांजली सभेत माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला असं स्पष्टीकरण. VSR विमानाचे ब्लॅक बॉक्स बंद ठेवता येत नाहीत. ब्लॅक बॉक्स बंदचं कारण दिलं तर माझ्या बोलण्यावर शिक्कामोर्तब होईल. दादांचा घातपातच. रोहित पवार आरोपांवर ठाम. दादांच्या अपघाताची चौकशी आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणेकडून करावी. अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून सुरज चव्हाण यांची मागणी. अजितदादांच्या अपघाताबद्दलची चौकशी नेमकी कुठपर्यंत आली याची माहिती जनतेला व्हायला हवी असंही वक्तव्य. मुख्यमंत्री फडणवीसांकडून अपघाताच्या चौकशीचं आश्वासन. चौकशीची वाट पाहू. रोहित पवारांच्या प्रश्नावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. राष्ट्रवादीचे नेते मूग गिळून गप्प का आहेत? पवारांच्या राष्ट्रवादीच्या विकास लवांडेंचा सवाल. रोहित पवारांना पडलेले प्रश्न राष्ट्रवादीच्या नेत्यांना का पडत नाहीत? तटकरे पटेल गप्प का? लवांडे आक्रमक. रोहित पवारांनी मांडलेले मुद्दे फडणवीसांनी स्वतः तपासावेत. मृत्यूचं राजकारण करू नये ही उडवाउडवीची उत्तरं. संजय राऊतांचं फडणवीसांना प्रत्युत्तर. अजितदादांच्या मृत्यूचं राजकारण होणार नाही याकडे सर्वांनी लक्ष द्यावं फडणवीसांनी केलेलं वक्तव्य. तर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा पोपट मेला असं बोललं जात आहे. आता या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया. विलिनीकरण होणार नाही असं चित्र जवळपास स्पष्ट आहे. सत्तेत वाटा देण्यास तटकरे पटेलांचा विरोध. सूत्रांची माहिती. विलिनीकरणावर 16 तारखेला रोहित पवारांची पत्रकार परिषद होणार. राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत आता 16 फेब्रुवारीला पत्रकार परिषद. रोहित पवार यांची माहिती. 12 तारखेच्या पत्रकार परिषदेऐवजी सोमवारच्या पत्रकार परिषदेत सखोल उत्तर देणार असंही केलं स्पष्ट. आज दादा नाही त्यामुळं मला जुनं उनं काढत बसायचं नाही. दादांच्या इच्छा आणि आशीर्वादानं जे होईल ते पुढे बघूयात. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरील प्रश्नावरून सुप्रिया सुळेंचं उत्तर. विलिनीकरणाबाबत सुनेत्रा पवारच बोलतील, त्याच योग्य निर्णय घेतील. दत्ता भरणेंची प्रतिक्रिया. रोहित पवारांची अस्वस्थता साहजिकच आहे. अपघाताबाबत अनेक प्रश्न रोहित पवारांच्या मनात आहेत. त्यांनी त्यांची भावना अतिशय पारदर्शकपणे मांडली. सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. अजितदादा असते तर राष्ट्रवादीच्या दृष्टीनं चांगला निर्णय झाला असता. व्हायरल पोस्टवरून अंकुश काकडेंचं स्पष्टीकरण. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पुढील आठवड्यापासून पक्षाच्या आमदारांच्या स्वतंत्र बैठका घेणार. प्रत्येक आमदारासोबत प्रत्यक्ष संवाद साधणार. पक्षाची आगामी वाटचाल, आमदारांचं मत आणि अडचणी जाणून घेणार. सूत्रांची माहिती. सुनेत्रा पवारांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्यासाठी दौंडमधून ठराव. दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकमतानं ठराव मंजूर. ठरावाची प्रत राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांकडे पाठवली जाणार. सर्वात राजकीय मोठ्या टॉप 9 बातम्या. फडणवीस सांगतात तपास यंत्रणांवर विश्वास ठेवा. मात्र तपास यंत्रणांवर जनतेचा विश्वास राहिला नाही. देशातील तपास यंत्रणा लाचार आणि गुलाम झाल्यात. संजय राऊतांची टीका. तर मोदी आल्यापासून कोणत्याही घटनेचा तपास निष्पक्ष झाला नाही. राऊतांचा मोदींवर निशाण. पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न. पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवारांची VC द्वारे बैठकीला उपस्थिती. अजितदादांच्या निधनानंतर पुणे जिल्हा नियोजनची पहिलीच बैठक. ज्यांना धोतर नीट नेसता येत नाही ते काय आम्हाला अक्कल शिकवताय? संजय राऊतांची भगतसिंह कोश्यारींवर टीका. राज ठाकरे मोदींना जास्तच घाबरलेत. कोश्यारींनी केलेलं वक्तव्य. कोश्यारींनी तुमचा लंगोट फेडला ते बघा. भगतसिंह कोश्यारींच्या टीकेवरून संजय राऊतांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर. तर तुम्ही राज्यातील जमिनी उद्योगपतींच्या घशात घालताय. बाळासाहेबांच्या विचारांची मुंबई घडवू असं फडणवीस बोलले होते. संजय राऊतांची टीका. तर जमिनी अदानींच्या घशात घालणं हा बाळासाहेबांचा विचार आहे का? संजय राऊतांचा सवाल. मुंबईतील सर्व महत्त्वाची प्रलंबित कामं पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा. पालकमंत्री एकनाथ शिंदेंचं जिल्हा नियोजन बैठकीत निर्देश. कामं प्रलंबित असलेल्या कंत्राटदारांना नोटीस द्या. शिंदेंच्या सूचना.
मुंबई जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बांगलादेशी फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर शिवसेना आमदार मनीषा कायंदे आणि काँग्रेस आमदार अमीन पटेल यांच्यात शाब्दिक चकमक। मुंबईत 1200हून अधिक बांगलादेशी घुसखोर आहेत, कायंदेंचा आरोप। तर हे खरं नाही, पटेलांची भूमिका। दिवसभरातील राजकीय टॉप 9 मुंबई जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला आदित्य ठाकरेंची दांडी। मागील डीपीडीसीच्या बैठकांसुद्धा आदित्य ठाकरेंची अनुपस्थिती। चंद्रपुरात महापौर आणि उपमहापौर पदाच्या पदग्रहण सोहळ्यामध्ये दिसला मुनगंटीवार आणि जोरगेवार वादाचा नवा अध्याय। सोहळ्या वेळेला जोरगेवार गटाच्या 16 नगरसेवकांचा बहिष्कार। मुनगंटीवारांकडून अचानक पदग्रहण सोहळ्याची घोषणा। मात्र जोरगेवार यांना सोहळ्यासाठी न बोलावल्याचा निषेध म्हणून समर्थक 16 नगरसेवकांचा बहिष्काराचा निर्णय। स्वयंसेवी संस्थांच्या भागीदारीतून महाराष्ट्राचे वेगाने परिवर्तन होणार। मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। टाटा ट्रस्ट सोबत 12 आणि नाम फाउंडेशन सोबत एक सामंजस्य करार झाल्याची ही माहिती। टाटाची सीएम फंडात मोठी मदत, गरजू रुग्णांना निश्चित स्वरूपाची मदत देऊ शकतो, असंही वक्तव्य। चंद्रपुरात काँग्रेसच्या 2 गटांमध्ये एकवाक्यता नव्हती। काँग्रेसनं आमच्या नगरसेवकांशी गांभीर्यपूर्ण चर्चा केली नाही। राऊतांची टीका। भाजपला मदत करण्याची उद्धव ठाकरेंची भूमिका नसल्याचंही केला पुनरुच्चार। चंद्रपुरातील प्रकरणावरून राज ठाकरे आणि संजय राऊतांमध्ये चर्चा झाल्याची माहिती। शिवतीर्थवर बैठक पार पडली। चंद्रपुरातील ठाकरे सेना राऊतांच्या भूमिकेवर मनसे नाराज असल्याची माहिती। चंद्रपुरात ठाकरेंच्या नगरसेवकांना प्रत्येकी 1 कोटी दिले। मनसेच्या संदीप देशपांडेंची टीका। संजय राऊतांनी डोळ्यावर पट्टी बांधली आहे का? केडीएमसीचा संदर्भ देत देशपांडेंचा राऊतांसह ठाकरेंच्या शिवसेनेवर निशाणा। अभिनेते नाना पाटेकर यांनी सह्याद्री अतिथीगृहावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट घेतली। अजित पवारांच्या निधनानंतर नाना पाटेकरांनी सुनेत्रा पवारांची सांत्वनपर भेट घेतली। महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट। देवगिरी बंगल्यावर जाऊन सुनेत्रा पवारांची भेट घेतली। मातोश्रीच्या अंगणामध्ये नितेश राणेंच्या समर्थकांची बॅनरबाजी। ऋतू तावडेंना शुभेच्छा देत नितेश राणेंच्या विधानाचा बॅनरवर उल्लेख। भाजप पदाधिकारी मयूर पगारी यांनी लावलेल्या बॅनरची चर्चा। मुलांना पीएचडी मिळत नाही तर सारथी योजना कशाला काढली? सारथी योजना फक्त भाषणात सांगायला काढली का? मनोज जरांगेंचा सरकारला सवाल। तर महानगरपालिका आणि जिल्हा परिषदाच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत। त्यानंतर तिथं काय काय घडामोडी घडतायत त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। निवडणुकीत महायुतीकडून पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही। उरण रायगडच्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या भेटीदरम्यान मातोश्रीवर ठाकरेंचा हल्लाबोल। परभणी पालिकेत ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसकडे 2.5 वर्ष महापौरपद असणार। परभणीच्या महापौरपदी ठाकरेंच्या शिवसेनेचे सय्यद इक्बाल, काँग्रेसचे गणेश देशमुख उपमहापौरपदी। परभणीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा खरा चेहरा समोर आला। 2019लाच त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे आम्हाला सरकार बदलावं लागलं। परभणीमध्ये मुस्लिम महापौर देण्यावरून शिंदेंची ठाकरेंवर टीका। परभणीवरून टीका करणाऱ्यांनी मोहन भागवतांचा सल्ला घ्यावा। मोहन भागवतांनी सलमान खानची स्तुती केली आहे। सत्ताधाऱ्यांच्या टीकेला ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांचं प्रत्युत्तर। देव पाण्यात ठेवण्याचा काहींचा डाव फसला। रायगड झेडपी आणि पंचायत समिती निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर भरत गोगावलेंचा तटकरेंवर घणाघात। साताऱ्यात आम्हाला बरोबर न घेणाऱ्यांची काय अवस्था तुम्हीच बघा, अति तिथे माती। त्यामुळे राजकारणात मर्यादा पाळायच्या असतात। सातारा जिल्हा परिषदेच्या निकालावरून शंभूराज देसाईंचा भाजपला टोला। जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाबाबत जयकुमार गोरेंचा नवीन सदस्यांना सूचना। नवीन सदस्यांना माध्यमांसमोर न बोलण्याच्या सूचना। जिल्हा परिषद सदस्याला 21 कोटींचा निधी देण्याचा शब्द पाळणार असल्याचा पुनरुच्चार। भिवंडी पालिकेच्या महापौर पदासाठी 20 फेब्रुवारीला निवडणूक। 16 फेब्रुवारीला महापौर उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करता येणार। दुपारी 3 ते 5 या वेळेमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करता येणार। नागपूर मनपामध्ये एमआयएम आणि मुस्लिम लीगची युती। एमआयएम 6, मुस्लिम लीग 4 अशी गटसंख्या 10 झाल्यानं महापालिका त्यांच्या एक स्वीकृत नगरसेवकाची वर्णी लागणार। दोन्ही पक्षाकडून विभागीय आयुक्तांकडे गट नोंदणी।